खिद्रापूर तालुका शिरोळ येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर परिसरातील जीर्णोद्धाराच्या कामात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप पुढे आला असून कामातून निघणारी माती ठेकेदाराकडून बेकायदेशीररित्या विक्री केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। याबाबत कोणतीही माहिती तहसीलदार कार्यालयाला न देता गौण खनिजाची परस्पर विक्री सुरू असल्याचा आरोप उपसरपंच अमित कदम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। दरम्यान या ठिकाणातील काही नक्षीदार आणि जुनी दगडी भराव म्हणून मंदिराबाहेर येऊन विक्री केली असून ऐतिहासिक नक्षीदार दगडांचा खऱ्या अर्थाने अपहार केला असल्याचाही गंभीर आरोप उपसरपंच कदम यांनी नक्षीदार दुभंगलेल्या दगडांच्यासाठी मंदिरातच म्युझियम करण्याची शासनाची घोषणा केली आहे। नक्षीदार दगडच जर भराव म्हणून बाहेर गेली तर म्युझियम कशाचं करणार असा सवालही उपस्थित केला आहे। उपसरपंच कदम म्हणाले की मंदिर परिसरातील जीर्णोद्धाराचं काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या निगराणीखाली सुरू असताना कोणतीही जड यंत्रसामुग्री न वापरण्याच्या स्पष्ट सूचनांचं उल्लंघन करून जेसीबी, नांगर यासारख्या यंत्रांचा वापर केला जातोय। या उत्खननातून निघणारी माती परस्पर विक्री करून शासनाच्या मालमत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। याशिवाय त्या ठिकाणी सर्व कामं सीसीटीव्हीच्या चित्रणाखाली करण्याचं बंधन असताना ठेकेदाराच्याकडून रात्रीच्या वेळी मातीचं उत्खननाचं काम आणि दिवसा बांधकामाची कामं सीसीटीव्ही चित्रणाशिवाय केली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। त्यामुळे कामामध्ये पारदर्शकतेचा अभाव असून तकलादू व निकृष्ट दर्जाची कामं केली जात असल्याची शंका अधिक बळावल्याचं कदम यांनी नमूद केलं आहे। या प्रकाराबाबत ठेकेदार व त्यांच्या सहकाऱ्यांकडे विचारणा केली असता उडवडीची उत्तर देत मगरुरीची भाषा वापरली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। नियुक्त सुपरवायझर काम सुरू झाल्यापासून अनुपस्थित असल्यानं संपूर्ण काम रामभरोसे सुरू असल्याची टीका करण्यात आली। या सर्व प्रकारामुळे जीर्णोद्धाराच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाच्या कामात असा बेजबाबदारपणा अस्वीकारार्ह असल्याची भावना व्यक्त होते। संबंधित ठेकेदार व त्यांच्या सहकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही उपसरपंच अमित कदम यांनी दिला आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू आहे। सदर काम चालू असताना माती उत्खनन व गौण खनिज दगड वगैरे अवैधरित्या माती उत्खनन करून विक्री करत आहेत। सदर माती उत्खनन करत असताना कोणती परमिशन न घेता सदरचं उत्खनन बेकायदेशीर करत आहे। सदर उत्खनन हे इन कॅमेरा करायचं आहे, पण तसे कोणत्याही स्वरूपात ते काम करत नाही आहेत। सगळं कोणतंही काम आहे ते चुकीच्या पद्धतीनं करण्यात येत आहे। सदरची माती उत्खननासोबत नक्षीदार दगडे ही नक्षीदार दगडे बाहेर विक्री केली जात आहे। याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष कसे? नक्षीदार दगडाचे म्युझियम करणार होते, दगडेच बाहेर गेली तर म्युझियम कशाचे करणार? पुरातत्व खात्याने याची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी।